नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रत्येक गृहिणीला आणि जो कोणी किचनमध्ये काम करतो त्याला उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे. या टिप्समुळे तुम्हाला खूपच फायदा होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1. पुरी, भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरमच करून मग त्यात तो पदार्थ सोडावा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो. नंबर 2. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते, कटही चांगला येतो. नंबर 3. ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची 1-2 पाने चहामध्ये टाका. चहा स्वादिष्ट बनतो. नंबर 4. किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांचा कुबट वास येतो. अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा. नंतरून ते कपडे धुवून टाका. लिंबामुळे कपड्यांचा खराब वासही कमी होतो. नंबर 5. शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका, त्यामुळे भात बाधत नाही. नंबर 6. लोणी काढताना त्यात 1 मिठाचा खडा टाका, तूप कणीदार होते. नंबर 7. थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका, पीठ चांगले आंबले जाईल. नंबर 8. कोबी शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका, कोबी चवदार लागेल. नंबर 9. मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून 10 ते 15 मिनिटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी. यामुळे चपाती मऊ आणि लुसलुशीत होते. आत्ता सांगितलेली टिप्स बहुतेक जणांना माहीतही असेल. नंबर 10. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळं किंवा कीटक होणार नाहीत. नंबर 11. दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे, जाडसर साय येते. नंबर 12. पुऱ्या कमी तेलकट हव्यात. पुरीला रंग छान यावा, पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी. नंबर 13. पोळ्यांच्या डब्यामध्ये आल्याचे 1-2 काप ठेवावेत, म्हणजे पोळ्या नरम राहतात आणि पोळ्यांचा वासही येत नाही. नंबर 14. भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी टेस्टीच लागते. नंबर 15. कोशिंबीर बनवल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालू नये. खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही. नंबर 16. पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. नंबर 17. पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना वापरावे. यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात. नंबर 18. तळलेले पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये, त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपरही तुम्ही वापरू शकता. नंबर 19. फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकावी, म्हणजे फोडणी छान बसते. नंबर 20. भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. नंबर 21. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात थोडेसे मीठ टाकावे. नंबर 22. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचं मोहन मिसळावे, भजी छान कुरकुरीत होतात. नंबर 23. तळलेले तेल पुन्हा वापरू नये, म्हणजेच तळण्यासाठी ते पुन्हा वापरू नये, पण फोडणीसाठी मात्र तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. नंबर 24. भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट तयार होते, पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही. नंबर 25. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी. साखर कॅरमेलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते. नंबर 26. मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळून द्या. नंतरून परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच पाणी टाका. यामुळे भाजी कडवट होत नाही आणि चवदारही लागते. नंबर 27. वरणाला फोडणी देताना सर्व वस्तू टाकून परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकण ठेवा. वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो. नंबर 28. थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये भिजत घाला आणि निथळायला ठेवा.
आणि निथळल्यानंतर पूर्ण 24 तास त्याला मोड येऊ द्या, कारण की थंडीच्या दिवसामध्ये मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. नंबर 29. भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाची गोळी पातळ भाजीमध्ये टाका. भाजीतील खारटपणा पीठ शोषून घेते. नंबर 30. पनीर भाजी बनवताना ग्रेव्हीमध्ये पावभाजी मसाला पण टाका. भाजीची चव छान येते. नंबर 31. मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यांमध्ये थोडे मीठ ठेवावे. यामुळे मसाल्यांना. आजच्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.